मनसेनं अनोखं आंदोलन केलेलं आहे। मनसेच्या आंदोलनाची सध्या जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। मनसेचे कार्यकर्ते थेट नाल्यामध्ये उतरलेले आहेत। नाल्यावरून मनसेनं आंदोलनाची आग दिली आहे। साकीनाका इथं नाल्यामध्ये उतरून हे अनोखं आंदोलन मनसेच्या वतीनं करण्यात आलं। बीएमसीच्या नालेसफाईच्या कामाविरोधामध्ये मनसे आक्रमक झाली आहे। मनसे नाल्यात उतरून आंदोलन करते। पालिकेच्या नालेसफाईच्या विरोधामध्ये हे आंदोलन सध्या सुरू आहे। सेल्फी विथ नाला अशी या आंदोलनाची एक टॅगलाईन मनसेनं दिलेली आहे। महानगरपालिका एसडब्ल्यू डिपार्टमेंट मी पण सध्या मनसेचं हे अनोखं आंदोलन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मनसेच्या या आंदोलनाची दखल आता प्रशासन घेतं का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घ्यात माझे सहकारी अविनाश माने आपल्या सोबत आहे। अविनाश, कोणाच्या नेतृत्वात हे आंदोलन होतं? प्रशासनाकडून काय दखल घेतली जाते का? नक्कीच जर पाहिलं तर पावसाळा म्हटलं तर नाल्यांची साफसफाईला वेग येतो आणि ह्याची पाहणी करण्यासाठी जर पाहिलं महापौर जे आहे ते फिरताना पाहायला मिळाले। अनेक नाल्यांची पाहणी जी आहे ते महापौरांकडून जी आहे ती पाहणी करताना पाहायला मिळालं। जर दुसरीकडे पाहिलं तर कुर्ला खैरानी जो रोड आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जर पाऊस पडला तर संपूर्ण पाणी जे आहे ते रस्त्यावर येतं आणि अनेकांच्या घरामध्ये जात असतं। त्यामुळे इथे मुंबईची तुंबई होताना आपल्याला पाहायला मिळते। दुसरीकडे पाहिलं तर आता मनसेचे भानुशाली विभागाध्यक्ष यांनी थेट आता नाल्यामध्ये उतरून जे आहे ते अनोख्या पद्धतीने जे आहे ते आंदोलन करण्यास सुरुवात केलेली आहे। तर पाहिलं थेट त्यांनी नाल्यामध्ये उतरून जे आहे ते थेट प्रशासनाचा जो आहे तो जाहीर निषेध केलेला आहे। तर पाहिलं तर असे अनेक आंदोलन जे आहे ते भानुशालींच्या नेतृत्वात या ठिकाणी होत असतात। या अगोदर देखील त्यांनी गेल्या वेळेस पाहिलं तर नाल्यातून फुटबॉल खेळून अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं आणि आता थेट नाल्यामध्ये उतरून जे आहे ते मनसेच्या वतीने जे आंदोलन करण्यात आहे। जोपर्यंत अधिकारी येत नाही आणि नाल्यांची पूर्ण साफसफाई संपूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही येथून बाहेर पडणार नाही, इथून वरती येणार नाही, नाल्यामध्येच आम्ही राहणार असं जे आहे ते त्यांनी वक्तव्य केले। त्यामुळे पाहिलं जोरदार घोषणाबाजी त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच धन्यवाद अविनाश, तुम्ही दिलेल्या सविस्तर